नमस्कार, मी अर्चना सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कोबीच्या वड्या। एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या आज आपण बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने टेस्टी अशा कोबीच्या वड्या घरी कशा बनवायच्या ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। कोबीच्या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे कोबी। हा जवळपास 800 ग्रॅमचा कोबी आहे। हा सगळा कोबी मी वड्या बनवण्यासाठी नाही वापरणार, यापैकी अर्धा कोबी वापरणार आहे। तर इथे मी सगळ्यात आधी कोबीला थोडंसं कट करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आत्ता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा ग्रेट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारची किसणी किंवा ग्रेटर मी इथे वापरलेला आहे कोबी किसण्यासाठी। आणि आता या कोबीला आपल्याला किसून घ्यायचं आहे। मी जे इथं कोबीच्या वड्या बनवते ते 2 व्यक्तींकरता बनवते, त्याकरता मी जवळपास 350 ते 400 ग्रॅम कोबी वापरलेला आहे। आणि कोबीचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तर अजिबात हरकत नाही, कारण या वड्या आपण फ्रीजमध्ये मिनिमम 4-5 दिवस तरी व्यवस्थित छान स्टोअर करून ठेवू शकतो। तर इथं मी कोबी सगळा किसून घेतलेला आहे, पाहू शकता अशा प्रकारे मी त्याला किसून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता मी कोबी कसा अगदी व्यवस्थित किसून घेतलेला आहे। एकदम पण बारीक याला किसलेला नाही आणि खूपच मोठं पण याला किसून घेतलेलं नाही, अगदी व्यवस्थित मध्यम असं किसून घेतलेलं आहे। आता याला तुम्ही किसून घेण्याऐवजी बारीक चिरूनही घेऊ शकता, पण कोबी बारीक चिरायला खूप वेळ जातो, त्याकरता बेस्ट आहे की तुम्ही कोबी किसूनच घ्या। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बेसनचं पीठ। 4 मोठे चमचे मी बेसनचं पीठ इथे वापरलेलं आहे। त्यानंतर वड्या ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत आणि खमंग व्हाव्यात याकरता मी यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे। तुमच्या घरामध्ये जर तांदळाचं पीठ असेल तर नक्की यामध्ये वापरा, याच्यामुळे वड्या खूप कुरकुरीत आणि खमंग टेस्टी लागतात। आता आपल्याला याच्यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। मी 2 छोटे चमचे मिरची लसूण पेस्ट वापरलेली आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण ठरवू शकता। नंतर मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि सोबतच मी थोडीशी धने पावडर आणि जिरे पावडरसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे। धने पावडर जिरे पावडर यामध्ये ॲड करणं बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल। नंतर यामध्ये आपल्याला तीळ ॲड करायचे आहेत। कुठल्याही वड्या तिळाशिवाय अपूर्णच असतात, आळू वडी, कोथिंबीर वडी। तीळ टाकले की वड्यांना कसा एक वेगळाच फ्लेवर येतो। तर इथे मी मोठे 1.5 चमचे तीळ वापरलेले आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला। आणि आता हे सर्व एकत्रितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही। कोबीला स्वतःचं असं पाणी सुटतं, प्लस आपण याच्यामध्ये मीठसुद्धा लगेच ॲड केलेलं आहे, त्यामुळे आपोआप त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार होतं आणि याचा छान मस्त असा गोळा तयार होतो। आणि व्यवस्थित याला मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता। हाताने जर याला असं प्रेस केलं तर याचा छान असा रोल तयार होतो, पाहू शकता तुम्ही। याचा अर्थ आपलं पीठ जे आहे ते इथे व्यवस्थित मस्त असं तयार झालेलं आहे। आता या वड्या आपण वाफेवरती शिजवणार आहोत, तर त्याकरता आधीच मी काय करते, एका पातेल्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवते। या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढे काय करूयात, वड्यांचे रोल तयार करून घेऊयात। कोबीच्या वड्या मी चाळणीमध्ये उकळवून घेणार आहे। तुम्ही इथे छोटंसं स्टीलचं ताट वापरलं तरी चालेल। या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आधी। आणि आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या कोबीच्या मिश्रणापैकी थोडंसं पोर्शन घेऊन आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। जास्त जाडे रोल करायचा नाही आणि एकदम पातळसुद्धा रोल करायचा नाही, अशा प्रकारे तुम्हाला रोल बनवायचे, पाहू शकता तुम्ही। आणि आता याला मी या चाळणीमध्ये ठेवून देते। अशाच प्रकारे बाकी उरलेल्या कोबीच्या मिश्रणाचे सुद्धा आपल्याला रोल बनवायचे आहेत आणि त्याला या चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि हे रोल चाळणीमध्ये ठेवत असताना ते एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एकमेकांपासून थोडंसं अंतर ठेवून याला आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे। सगळे रोल मी बनवून घेतलेले आहेत वड्यांचे। आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर पातेल्यामध्ये जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते ऑलरेडी उकळायला लागलेलं आहे। आता पटकन ही चाळण आपण त्या पातेल्यावरती ठेवूयात आणि वरून याला झाकण ठेवायचं आणि याला 10 ते 15 मिनिट आपण वाफवून घेऊयात मीडियम गॅसवरती। आणि जवळपास 10 ते 12 मिनिटं झाली आहेत। एकदा आपण याला चेक करून पाहूयात। वड्या ज्या आहेत त्या थोड्याशा शिजल्यासारख्या वाटतात, याला हाताने असं प्रेस करून पाहूयात। थोडंसं हे आपल्याला चिकट वाटते हाताला, याला आणखी थोडंसं शिजण्याची अजून गरज आहे,
त्यामुळे आता काय करूया, परत याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आणखी पुढचे 3-4 मिनटं तरी आपण याला आणखी वाफवून घेऊयात. प्लस आपल्याला हे सुद्धा चेक करायचं आहे की पातेल्यामधलं पाणी तर संपलेलं नाही ना. जर पाणी संपलं असेल तर तुम्ही दुसरं पाणी थोडंसं यामध्ये ॲड करू शकता. आणखी 4-5 मिनटं आपण या वड्या वाफवून घेतलेल्या आहेत आणि आत्ता आपण शेवटी चेक करूयात. मस्त वड्या शिजलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिकटपणा जाणवत नाही. याचा अर्थ आपल्या वड्यांचे रोल जे आहेत ते अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. गॅस बंद करूयात आणि ही जी वड्यांची चाळण आहे ती एका दुसऱ्या प्लेटमध्ये याला काढून ठेवूयात. याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी हे वड्यांचे रोल जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, उकडले गेलेले आहेत हे वड्यांचे रोल. हाताला अजिबात चिकट लागत नाहीत. याचा अर्थ ते परफेक्ट शिजलेले आहेत. आता हे वड्यांचे रोल तुम्ही मिनिमम 4-5 दिवस तरी फ्रीजमध्ये छानपैकी स्टोअर करून ठेवू शकता. आता या वड्यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी चाकूच्या मदतीने या वड्यांना कट करून घेत आहे. जास्त जाड पण याला कट करायचं नाही आणि एकदम पातळ पण नाही कट करून घ्यायचं. अशा प्रकारे मीडियम थिकनेसच्या वड्या आपल्याला कट करायच्या आहेत आणि चाकूला अजिबात पीठ लागत नाही. एकदम इझिली या वड्या कट होत आहेत. पाहू शकता तुम्ही. वड्यांचे रोल गरम असतानाच जर तुम्ही त्याला कट करायला जाल तर त्यावेळी वड्यांचा आकार व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे वड्या उकडल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आणि मगच त्याला कट करायचं. आकार वड्यांचा अगदी व्यवस्थित येतो. कोबीच्या वड्या जर तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या ताटामध्ये वाफवून घेतल्या असत्या तर तुम्हाला वड्यांना चौकोनी आकार देता आला असता. मी वड्यांचे रोल बनवले होते त्यामुळे वड्यांचा असा स्ट्रिप्ससारखा आकार आलेला आहे. आकार कसाही असो चव याची जबरदस्त झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर त्याकरता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. एकदा का तेल गरम झालं की या कट केलेल्या वड्या आपण पॅनमध्ये ॲड करूयात. एकावेळी जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या ॲड करूयात पॅनमध्ये आणि याला व्यवस्थित मस्त असं फ्राय करून घेऊयात. एका बाजूनी थोडंसं फ्राय झालं की मग त्याला आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या वड्या फ्राय करायच्या आहेत मीडियम गॅसवरती. आणि जवळपास 3 ते 4 मिनिटं झालं आपण या वड्या फ्राय करून घेतो. एकदम मस्त क्रिस्पी अशा वड्या फ्राय झालेल्या आहेत. कलरही अतिशय सुंदर आलेला आहे. पाहू शकता तुम्ही. एका झाऱ्याच्या मदतीने या सगळ्या वड्या आपण आता काढून घेऊयात. पाहू शकता किती जबरदस्त अशा दिसत आहेत या वड्या. एका टिश्यू पेपरवरती याला काढून घेऊयात. अशाच प्रकारे तुम्ही बाकीच्या वड्यासुद्धा फ्राय करून घेऊ शकता. एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा या वड्या बनलेल्या आहेत. इथे मी तुम्हाला एक वडी दाखवते. गरम आहे वडी, हाताला चटका बसू शकतो. आतमधून सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी फ्राय झालेली आहे. मी इथे तुम्हाला टेस्टसुद्धा करून सांगते. अप्रतिम झालेली आहे टेस्ट. कोबीच्या या वड्या तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता. आणि मी बनवलेल्या कोबीच्या वड्या इतक्या टेस्टी झालेल्या आहेत की फोटोज काढण्यापूर्वीच मी यातल्या अर्ध्या वड्या अशाच खाऊन टाकलेल्या आहेत. ओके, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा कोबीच्या वड्या नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता एन्जॉय करा ही रेसिपी. पुन्हा आपण भेटूयात अशाच एका छानशा नवीन आणि मस्त रेसिपीसोबत.